नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आज आपण BMSचे जे काही शंका आहे, जो काही एक मोठा प्रश्न सर्व विद्यार्थी व सर्व पालकांना पडला आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सॉल्व्ह करणार आहोत। आणि त्यामध्ये पण आम्हाला खूप इन्क्वायरीज आतापर्यंत व्हॉट्सअपला कॉल्सवर आल्या की आमचा नंबर लागेल का, आम्हाला एवढे मार्क्स आहे, 200 250 220 आहे, 210 आहे किंवा 180 आहे, 190 आहे, तर या सर्व मार्क्सवर आमचा नंबर कसा लागेल। त्यात असे पण इन्क्वायरीज होते की आम्हाला 420 आहे, तर आमचा गव्हर्नमेंटला लागेल का BMSला। तर त्या सर्व गोष्टी आपण कोणत्या मार्क्सवर कोणत्या रेंजवर तुम्हाला कसं BMSचं कॉलेज भेटेल, त्यात तुम्हाला गव्हर्नमेंट भेटेल की सेमी गव्हर्नमेंट की प्रायव्हेट की डीम्ड, तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। म्हणजे तुम्हाला सर्व इन डिटेल इन डेप्थ पूर्ण BMS जे आहे ते समजून जाईल। तुम्हाला पुढे काहीच डाऊट जो आहे तो राहणार नाही। तुम्हाला हे पण समजेल की काउन्सिलिंग कोणती करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची आहे। तर सर्वात आधी जर आपण बघितलं तर BMS साठी आपल्याला 3 गोष्टी दिसतात। पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट, डीम्ड आणि प्रायव्हेट। तर या तिघी गोष्टींमध्ये कोण कुठे इन्वॉल्व राहतं, कोणती कशाची वेबसाईट आहे, ते सर्व आपण बघू। तर प्रायव्हेट जे ते 100% म्हणजे 100% प्रायव्हेटचे सीट्स आणि गव्हर्नमेंटचे 85% सीट्स इन्वॉल्व राहतात CET सेलमध्ये। त्यानंतर गव्हर्नमेंटचे 15% सीट्स आणि डीम्ड कॉलेजेसचे पूर्ण 100% सीट्स इन्वॉल्व राहतात AACCC नावाची वेबसाईटमध्ये। जसं ग्रुप ए साठी MCCची वेबसाईट असते, तसंच आपल्याला ग्रुप बी साठी AACCCची वेबसाईट राहते, जिच्यामध्ये ऑल इंडिया कोटा 15% गव्हर्नमेंट कॉलेजेस इन्वॉल्व असतात। ह्या दोघी तुम्हाला आता क्लिअर असेल। तसंच AACCC मध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज वगैरे जे अय्या कॉलेजेस आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, ते सर्व टॉपचे कॉलेजेस इन्वॉल्व असतात। पण प्रायव्हेट कॉलेजेसची जर गोष्ट केली तर इथंच संपत नाही, अजून तरी प्रायव्हेट कॉलेजबद्दल आपण डिस्कस करणं स्टार्ट करतोय। तर प्रायव्हेट कॉलेजचे 100% सीट CET सेलमध्ये असतात, पण त्यामधले पण 15% सीट्स वेगळे असतात आणि 85% सीट्स वेगळे असतात। ते 85% आपला जो नॉर्मल CET सेलचा ग्रुप बी साठीचं रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये इन्वॉल्व असतं। आणि 15% सीट्स कुठे असतात, तर ऑल इंडिया कोटा 15% CET सेल BMS प्रायव्हेट वेगळे काढले जातात। तर प्रायव्हेटसाठी आपल्याला ऑल इंडिया कोटा 15% कुठे दिसतं, ग्रुप बी मध्ये। हे ग्रुप ए मध्ये ॲप्लिकेबल नाही आहे, हे फक्त ग्रुप बी मध्ये। तर ग्रुप बी मध्ये आपल्याला प्रायव्हेटचे 15% सीट्स दिसतात, जिथं ऑल इंडिया कोटाचे स्टुडंट्स येऊन ॲडमिशन घेऊ शकतात। आता जर इथं कट ऑफची गोष्ट केली तर कट ऑफ आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसचा 85% मध्ये कमी असतो दॅन 15%। 15% मध्ये कट ऑफ जास्त असतो, 85% मध्ये त्याहून थोडा कमी असतो। नंतर प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ गव्हर्नमेंटपेक्षा 85% मध्ये कमी असतो आणि प्रायव्हेटचा 15% अजून 85% प्रायव्हेटपेक्षा कमी असतो। आणि सर्वात कमी कट ऑफ म्हणजे डीम कॉलेजचा। आणि त्यानंतर मग अजून पण कमी कट ऑफ तुम्हाला जर पाहिजे तर तो दिसतो आपल्याला मॅनेजमेंट कोटाचा। तर तुम्हाला ही जी ऑर्डर आहे या गोष्टीची ही समजून गेली असेल की कट ऑफ कसा कमी कमी होत जातो आणि कशाचा सर्वात कमी कट ऑफ असतो। तर आता आपण मार्क्स अकॉर्डिंग डिस्कस करू। तुम्हाला आता ऑलमोस्ट जी काउन्सिलिंगचे टाइप्स आहे ते समजून गेले असतील। इथं आपण पूर्ण जे टाइप्स आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केले आणि त्यात काउन्सिलिंगचं कट ऑफ कसं व्हेरी करतं। आता नंतर आपण जर मार्क्स अकॉर्डिंग बघितलं तर सर्वात आधी जर तुम्हाला 450 पेक्षा जास्त जर मार्क्स असतील तर हे तर फिक्स आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट BMS भेटेल। 450 किंवा 470 एकदम सेफेस्ट स्कोर आहे। 450 to 470 मार्क्स जनरल कॅटेगरीसाठी सुद्धा म्हणजे अनरिझर्वडसाठी पण हा सेफ स्कोर आहे। तर गव्हर्नमेंट BMS तुम्हाला भेटेल। तुम्हाला गव्हर्नमेंट BMS साठी 85% CET सेल ट्राय करायचं आहे। त्यात तुम्ही ऑल इंडिया कोटा 15% गव्हर्नमेंटसाठी पण करू शकतात आणि स्टेट काउन्सिलिंग तुम्हाला करायची आहे, म्हणजे तुमचा जो नंबर आहे तो आरामात एका चांगल्या कॉलेजला लागेल। त्यानंतर जर तुम्हाला मार्क्स असतील अराउंड 400 ते 450, तर 400 ते 450 मध्ये तुम्ही स्टेट काउन्सिलिंगच जास्त ट्राय करा, कारण ऑल इंडिया कोटामध्ये खूप कमी चान्सेस असतात आणि नंबर लागेल पण कॉलेज तुम्हाला लागेल त्यापेक्षा एक बेटर कॉलेज तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगमध्ये या स्कोरवर भेटेल। म्हणून तुम्ही ह्या स्कोरवर स्टेट काउन्सिलिंग ट्राय करा, तर ते जास्त बेटर राहील आणि तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल। त्यानंतर आपले मार्क्सची रेंज येते 350 ते 400। आता 350 ते 400 मध्ये आपल्याला गव्हर्नमेंट तर भेटणार नाही, आपल्याला भेटेल सेमी गव्हर्नमेंट। तर आपल्याला ट्राय करायला काही हरकत नाही आहे दोघींना। तर तुम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोघी ट्राय करायचं, कारण आपल्याला कॉलेजेसच टाकायचे, बाकी काही जास्त तर करायचं नाही आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन फी पण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटसाठी दोघींसाठी 1000च लागणार आहे। मग तुम्ही एक ट्राय करा किंवा दोघी ट्राय करा। तर CET सेलची फी जी आहे ती फिक्स आहे की तुम्हाला 1000च लागतील। तर तुम्ही दोघी कॉलेजेस
चॉईस फिलिंगमध्ये टाकायचे. गव्हर्नमेंट लागलं, कॅटेगरी अकॉर्डिंग जे व्हेरिएशन आहे ते सर्व कट ऑफमध्ये असतंच. जर तुमची कॅटेगरी SC किंवा ST असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट भेटेल, पण जर अनरिझर्व्ड किंवा OBC असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट भेटणार नाही. तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट ऑप्ट करावं लागेल आणि सेमी गव्हर्नमेंटची फीजमध्ये तुम्हाला थोडेफार कन्सेशन बिंग अ कॅटेगरी स्टुडंट भेटतील. आणि जर तुम्ही अनरिझर्व्डला बिलॉंग करताय तर तुम्हाला पूर्ण फीज जी आहे ती द्यावी लागेल. तर हे तुम्हाला 350 ते 400 मधली गोष्ट समजली की तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटच ट्राय करायचं आहे. प्रायव्हेटला तुमचा नंबर आरामात 100% लागेल. त्यानंतर 300 ते 350 मध्ये आता आपण काय करावं, तर ह्या मार्क्समध्ये किंवा 300 ते 400 मार्क्समध्ये खूप मोठी संख्या आपल्याला बघायला भेटते. यामध्ये खूप मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स आहे ज्यांचे आमच्याकडे खूप इन्क्वायरीज आले आणि खूप मेसेजेस आले. तर 300 ते 350 मध्ये तुम्हाला एक बेस्ट सोल्युशन म्हणजे की तुम्ही प्रायव्हेटला ट्राय करा. SML मध्ये आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. आणि जर प्रायव्हेटला तुमचा नंबर थोडाफार अटीतटीवर आहे, 50-50% आहे, लागण्याची पुरेपूर चान्सेस नाही आहे, पण लागू पण शकतो, असं जर तुमची स्थिती असेल ह्या पॉईंटला 300 ते 350 मार्क्सला, तर तुम्ही ऑल इंडिया कोटा 15% ट्राय करा. म्हणजे कोणतं, प्रायव्हेटचं CET सेलचं ऑल इंडिया कोटा हे तुम्ही ट्राय करू शकतात. तर यामध्ये थोडे जे आपले रजिस्ट्रेशन आहे ते 50,000 डिपॉझिट असल्यामुळे कमी असतात. आणि त्यात अजून एक गोष्ट ऑल इंडिया कोटाची की तिथं तुम्हाला कन्सेशन भेटत नाही. जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करताय, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर ठीक, नाहीतर मग तुम्ही ऑल इंडिया कोटाला ओपन कॅटेगरी म्हणूनच धरले जाणार. तुम्हाला तिथं कोणत्याच कॉलेजचं कन्सेशन भेटत नाही, फीस कमी करून भेटत नाही, पूर्ण फीस भरावं लागते. म्हणून पण याच्यात जे ऑल इंडिया कोटामध्ये स्टुडंट्स एनरोल करतात ते कमी असतात. BMS प्रायव्हेटसाठी 15% मध्ये, म्हणून तुम्ही इथं एनरोल करू शकता. तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जेवढं चांगलं भेटणार नाही तेवढं तुम्हाला 15% ऑल इंडिया कोटामध्ये भेटू शकतं. त्यानंतर 250 ते 300 मार्क्स. आता ह्या जो स्कोर आहे हा स्कोर असा आहे की इथं आपल्याला फिक्स माहिती आहे की आपला नंबर लागणार नाही. आता तुम्हाला हे पण सांगितलं असेल की 290 किंवा 280 अबोव असेल तर आम्ही महाराष्ट्रात नंबर लावून देऊ एक्सेट्रा एक्सेट्रा, पण ते आपल्याला माहिती आहे की ते किती ट्रस्टवर्दी ते लोक असतात आणि किती काउन्सिलिंग थ्रू ते लोक तुम्हाला घेऊन जातील. आणि आत्तापर्यंतचा जो माझा एक्सपिरियन्स आहे, तर काउन्सिलिंग थ्रू जर आपण जायचं म्हटलं, काउन्सिलिंग थ्रू, राऊंड थ्रू, मेरिट थ्रू, तर 300 मार्क्सपर्यंत जर तुमचे असतील तर तुमचा नंबर थोडा रिस्की आहे महाराष्ट्रामध्ये लागणं. जर तुम्ही 15% प्रायव्हेट थ्रू गेले तर मग थोडे चान्सेस राहू शकतात, पण फक्त 1% चान्स राहील की तुमचा नंबर लागेल. आपल्याला ट्राय करायला हरकत नाही आहे. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही अदर स्टेट पण ऑप्शनमध्ये ठेवलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुमचा नंबर लागणारच नाही, लागू शकतो, शक्यता आहे, पण मग पॉसिबिलिटी खूप कमी आहे. म्हणून तुम्ही अदर स्टेट पण ट्राय करा, अदर स्टेटला पण ऑप्शनमध्ये ठेवा, तर मग 100% आपल्याला एखादी सीट तरी भेटेल. म्हणजे आपल्याला BMSचं सीट आपल्या हातात राहील. तर 250 ते 300 मार्क्समध्ये तुम्हाला प्रायव्हेट BMSसाठी पण ट्राय करायचं आहे, तुम्हाला ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMSसाठी पण ट्राय करायचं आहे, CET सेल 15% मध्ये, आणि नंतर तुम्हाला अदर स्टेट काउन्सिलिंग करायची आहे. आता अदर स्टेटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स येतात. एक म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन येतं MPचं आणि दुसरं म्हणजे कर्नाटकचं. आता तुम्हाला वाटत असेल की नाही, मला अदर स्टेटला जायचंच नाही आहे, मला महाराष्ट्रातच माझी ॲडमिशन घ्यायची आहे, महाराष्ट्रातच BMS कंप्लीट करायचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटा म्हणजे IQ कोटाला ॲडमिशन घेऊ शकतात. IQ कोटाचं काय फीज असते, तर IQ कोटामध्ये तुम्हाला जी फीज लागते ती 3 टाइम्स फीज लागते. म्हणजे नॉर्मल जर तुमचे 1 लाख रुपये त्या कॉलेजचं फीज असेल तर तुम्हाला त्याच्या 3 पट म्हणजे 3 लाख रुपये त्या कॉलेजला भरावं लागतील. पण मला तरी वाटतं की 250 ते 300 जर तुमचे मार्क्स असतील, तुमचा नंबर कर्नाटकमध्ये आरामात एक चांगल्या कॉलेजला लागून जाईल. ते पण त्यांचे पण व्हेरिएशन्स असतात. 2.5 लाखाचं फी स्ट्रक्चर असतं. नॉर्मल स्टेट कोटासाठी 4 लाख त्यांचं IQ कोटासाठी असतं आणि 6 लाख त्यांचं NRI कोटासाठी असतं. तर तुमचा नंबर 2.5 लाखामध्ये लागून जाईल. म्हणून मला नाही वाटत की तुम्ही इतका खर्च महाराष्ट्रात केला पाहिजे. तर 2.5 लाखामध्ये कर्नाटकमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात किंवा MP पण तुम्ही ॲडमिशन करू शकतात. त्यानंतर 213 ते 250 पर्यंत जर तुमचे मार्क्स असतील तर काय करावं, तर हे 213 मेनली जनरल कॅटेगरीवाल्यांचं क्वालिफिकेशन आहे. जर तुमचं 213 प्लस मार्क्स असतील तर तुमच्याकडे एक उत्कृष्ट ऑप्शन की तुम्ही आता पण अदर स्टेटला जाऊ शकतात. 213 प्लस मार्क्स तुमचे राहिलेच पाहिजे, कारण अदर स्टेटला जर तुम्हाला जायचं आहे, मग तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीला बिलॉंग करो, तुम्ही ST असो, SC असो, OBC कॅटेगरी असो, तरी तुम्हाला 213चं क्वालिफिकेशन लागेल. कारण जेव्हा तुम्ही अदर स्टेटमध्ये किंवा ओपन स्टेटमध्ये जायची तयारी ठेवतात तेव्हा तुम्हाला 213चं क्वालिफिकेशन लागतं. तुम्ही तिथं ओपन कॅटेगरी म्हणूनच गृहीत धरले जातात त्या स्टेटमध्ये एंटर करायसाठी. तर तुम्हाला 213चं क्वालिफिकेशन लागेलच. याच्याहून कमी तुम्ही अदर स्टेटचं ऑप्शन काढून टाका.
तुम्हाला काय ऑप्शन आहे की 213 प्लस असतील तर अदर स्टेट जा, MP प्रेफर करा जर तुम्हाला MP जवळ आहे, कर्नाटक प्रेफर करा जर तुम्हाला कर्नाटक जवळ असेल तर. दोघी पण स्टेट्स खूप चांगले, दोघींची फीस कमी आहे, तुमचं कमी बजेटमध्ये BMS पूर्ण कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला इयरली फीस भरावं लागेल. जेवढी फक्त ऑन पेपर काउन्सिलिंगची फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी थ्रू फीस दिली आहे तेवढीच तुम्हाला भरावं लागेल, एक्स्ट्रा पैसे तुम्हाला लागणार नाही जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलरकडनं काउन्सिलिंग केली तर. जर तुम्ही एजंट थ्रू गेले तर तुम्हाला डोनेशन द्यावं लागेल. ते डोनेशन मग तुम्हाला 2 लाख लागेल की 3 लाख लागेल की 4 लाख लागेल ते पूर्ण एजंटवर डिपेंड करतं. तसे आपण काही कामं करत नाही, आपण सर्व जे ते काउन्सिलिंग थ्रूच करतो. जेवढी आपली काउन्सिलिंग फीज आहे अदर स्टेटची तेवढीच आपण घेतो आणि ती काही लाखोंमध्ये नाही आहे, ती फक्त थोडेफार 1000 रुपये फीज आहे. तर 10,000 ते 20,000मध्ये आमची जी फीज आहे ती व्हॅरी करते अदर स्टेटसाठी, तर तुम्हाला तेवढे लागतील आणि तेवढेच तुम्हाला भरावं लागतील. बाकी आपण डोनेशन एक्स्ट्रा घेत नाही, फक्त जेवढी काउन्सिलिंग फीज आहे तेवढीच तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर जर तुमचे 177 to 212 मार्क्स असतील तर म्हणजे 177 ते 212 तुमचे मार्क्स असतील तर काय करावं, तर रिझर्व्ड कॅटेगरीवाल्यांसाठीच ही गोष्ट चालू आहे की 177 प्लस म्हणजे 178 तुमचे मार्क्स राहायला पाहिजे, ते 212. आता जर तुम्ही जनरल कॅटेगरीला बिलॉंग करताय तर ही 7th जे ते ऑप्शन आहे तुमच्यासाठी नाहीच आहे, तुमच्यासाठी फक्त 6व्या ऑप्शनपर्यंत गोष्टी चालू होत्या. पण आता जर तुमच्याकडे रिझर्व्ड कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला हे जे 7वं ऑप्शन आहे ते लागू होईल आणि त्यामध्ये तुम्हाला 177 प्लस अबोव्ह मार्क्स पाहिजे. तर तुम्हाला जर इतके मार्क्स असतील तर एक सेफेस्ट ऑप्शन किंवा एक सर्वात चांगलं ऑप्शन म्हणजे की तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच ॲडमिशन घेता येईल, तुम्हाला अदर स्टेटला आता ॲडमिशन घेता येणार नाही कारण तुमचे 213पेक्षा कमी मार्क्स आहे. तर तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक म्हणजे मॅनेजमेंट कोटा म्हणजे IQ कोटाला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात आणि दुसरं म्हणजे डीम्ड. हे 2 ऑप्शन तुमच्या हातात आता आहे. त्यामध्ये मी तुम्हाला फीसचं पण डिफरन्स सांगून देते. तर IQ कोटामध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची आहे कोणत्या कॉलेजला स्पेसिफिक, त्याची फीस जर समजा 2 लाख आहे तर 2 × 3 मला टोटल 6 लाख त्या कॉलेजला भरायचे. तसंच बघितलं गेलं डीमबद्दल तर डीमची आपल्या सर्वात कमी फीजवाल्या डीम कॉलेजेसची फीजच स्टार्ट होते आपली 5.5 लाखापासून हॉस्टेल मेस एक्सक्लूड करून. तर तुम्हाला 5.5 लाख बेसिक तरी तिथं पैसे लागणारे डीम कॉलेजला, मध्ये कोणत्या पण डीम कॉलेज तुम्ही जायचं म्हणू. बाकीचे डीम कॉलेजची फीज पण व्हॅरी करते, पण सर्वात कमी फीज असलेलं डीम कॉलेजची फीज मी तुम्हाला सांगते की 5.5 लाख ते 7 कमी फीज लागू शकते पर इयर. तर तुमचं जर एवढा बजेट असेल, तुम्हाला जर BMS 100% करायचंच आहे तर तुम्हाला हे 2 चांगले ऑप्शन्स आहे की तुम्ही याच्यामध्ये IQ कोटामध्ये किंवा डीम कोटामध्ये ट्राय करू शकतात. त्यामध्ये पण जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेताय किंवा ज्यांनी घेतले असेल त्यांना आपण डीम कॉलेजेससाठी किंवा IQ कॉलेजेससाठी सर्वात कमी फीज असलेले कॉलेजेसची लिस्ट काढून दिली आहे आणि सर्वात बेस्ट कॉलेजची जिथं तुम्ही IQमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर जे ॲक्च्युअल ॲडमिशन आहे ते सर्व डिपेंड करतं आपल्या SMLवर. SML आल्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर होतात. कॅटेगरी वाईज आपले जे फीसचं डिफरन्सिएशन आहे, जे सेग्रिगेशन झालं आहे त्यावर पण डिपेंड करतं कारण वेगवेगळ्या कॅटेगरी अकॉर्डिंग वेगवेगळे सीट्स जे ते रिझर्वड असतात कॉलेजेस आणि सर्व कॅटेगरीज अकॉर्डिंग परत तुम्हाला वेगवेगळे रँक दिसतात. कॅटेगरी रँक मेन मॅटर करते, SML मॅटर करते आणि त्या गोष्टीनंतरच तुमचे जे नंबर लागणार आहे की नाही लागणार आहे त्या गोष्टी क्लिअर होतात. तर आधीच मी तुम्हाला सर्व जे ऑप्शन्स आहे सर्व मार्क्स अकॉर्डिंग कोणतं सेफ ऑप्शन तुमच्यासाठी राहील ते सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्या अकॉर्डिंग तुम्हाला जर आपली काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली दिला गेलेला नंबर आहे तर त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. याला तुम्ही कॉल पण करू शकता. कॉल जर बिझी आला तर फक्त व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा कारण आता आपले सीट्स कमी उरले आहेत. तर काउन्सिलिंगसाठी मेसेज करा, म्हणजे फक्त तुम्ही QR कोड एक मेसेज केला किंवा पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज केला तरी आपण तुम्हाला जो QR कोड आहे तो सेंड करून देऊ. फक्त आधी कॉलवर बोलणं करून घ्या, मगच पैसे सेंड करा. असे डायरेक्टली पैसे सेंड करू नका कारण आम्हाला आधी चेक करावं लागतं की क्वालिफिकेशन आहे की नाही, नंबर लागेल की नाही. त्याच्या अगोदर आम्ही डायरेक्ट तुम्हाला व्हर्बली प्रॉमिस करू शकत नाही की तुमचा नंबर लागेल. आधी आम्हाला चेक करावं लागतं मगच आम्ही जी फीज आहे ते एक्सेप्ट करतो जर तुमचा नंबर चांगल्या कॉलेजला लागत असेल तर. त्यात आपण IQ कॉलेजेसचे जे फीज आहे सर्वात कमी फीज असलेले कॉलेजेस ते तुम्हाला देत असतो, जे टॉपचे कॉलेजेस असतील. कारण जे 2 लाख किंवा 2.5 लाखपेक्षा एक्सीड करतात म्हणजे त्याच्याहून जास्त फीजवाले जर कॉलेजेस असतील तर ते आपण टाकतच नाही कारण ते तुम्हाला खूप जास्त महाग चाललं जातं, बजेट त्याचा खूप हाय चालला जातो. 3 लाख पण जर तुम्ही कॉलेजची फीज म्हटलं तर तिला अराउंड 9 लाख रुपये पूर्ण एका वर्षाला लागत असतात. फक्त ट्युशन फी त्यात हॉस्टेल मेस तुम्हाला वेगळं लागतं. तर असे कॉलेजेस आपण टाकतच नाही.
जे तुम्हाला खूप जास्त महाग जाईल नाही. त्यामध्ये डीम कॉलेजेसची पूर्ण लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला BMS डीममध्ये करायचं आहे तर बेस्ट कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रात आहेत, तिथं तुम्ही डीम कॉलेजेसला अप्लाय करू शकतात. गव्हर्नमेंटसाठी आतापर्यंत जे काही पेड काउन्सिलिंगवाले स्टुडंट्स आहेत त्यांना पूर्ण लिस्ट पाठवली गेली आहे, स्टँडर्ड गव्हर्नमेंट कॉलेजेस वाईज त्यांचं कट ऑफ आणि त्यांचे मार्क्स प्लस त्यांची फीज, आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचे पण पूर्ण फीज सह स्ट्रक्चर पाठवलेलं आहे. त्यात कोणतं चांगलं कॉलेज आहे हे पण आम्ही सांगत असतो. आणि हे सर्व झाल्यानंतर की तुमच्या स्कोर अकॉर्डिंग तुम्ही कोणती काउन्सिलिंग करावी आणि कोणत्या काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन करावं हे सर्व आम्ही तुम्हाला गाईड करतो. आणि कारण पुढे काही प्रॉब्लेम्स नको यायला म्हणून आम्ही रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग पण आमच्याच हातात घेत असतो. आणि जर तुम्ही कुठे जॉईन केलं असेल तर त्यांच्याकडनं ही जी सर्व माहिती आहे ही घेऊन घ्या. असं नको व्हायला की तुमचे 220 मार्क्स आहे आणि ते तुमचं CET सेल 85% ट्राय करताय, जे की तुमचा नंबर शेवटपर्यंत लागणारच नाही. आणि जर तुम्ही डोनेशन वगैरे दिलं असेल तर त्यांच्यावर डिपेंड राहू नका, ती गोष्ट कधीच शेवटपर्यंत फिक्स होत नाही. जर तुम्हाला कोणी सांगून ठेवलं असेल की तुमची आम्ही सीट बुक केलेली आहे किंवा डोनेशन तुम्ही 2-3 लाख देऊन ठेवा, आम्ही सीट बुक करून ठेवतो, तर ते पॉसिबल होत नाही. ते आम्हाला माहिती, कारण आमचा खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आतापर्यंत आहे. तुम्हाला जर मेरिट अकॉर्डिंग ते कॉलेज लागतंय तर ते तुम्हाला कोणत्या पण पद्धतीने लागेल, तर तुम्हाला डायरेक्ट जायची गरज नाही आहे. ते तुम्हाला राऊंड थ्रू पण लागून जाईल. त्यापेक्षा राऊंड थ्रू जा, एक प्रॉपर काउन्सिलर थ्रू जा आणि सर्व गोष्टी नीट तपासा. कुठेच डोनेशनसाठी पैसे वाया घालवू नका, कारण ते पैसे तुमच्यापर्यंत येणार पण नाही, त्यात सीट पण परत भेटणार नाही आणि पैसे पण तुमचे वाया जातील. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतात तेव्हा आम्ही सर्व कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला काढून देतो, जे तुम्ही आधी बघून येतात. आणि MP कॉलेजेसची गोष्ट राहिली तर जर तुम्हाला कमी स्कोर असेल तर MP नक्की काउन्सिलिंग करा. आणि MP कॉलेजेस आम्ही सर्व स्वतःहून जाऊन बघून आलेलो आहे. आम्ही दरवर्षी एक कॉलेज टूर काढतो, ज्यामध्ये आम्ही पूर्ण कॉलेजेस बघून येतो. आणि त्यामध्ये आत्तापर्यंतचा माझा हा एक्सपिरियन्स आहे की जेवढे काउन्सिलर्सने कॉलेज अलॉट करून दिले हे सांगून की ते कॉलेज खूप बेस्ट आहे, खूप चांगलं कॉलेज आहे, ते कॉलेज जेव्हा आपण तिथे जाऊन बघतो तेव्हा त्या कॉलेजमध्ये प्रॉपर लेक्चर्स पण होत नाही, ते प्रॅक्टिस नावाची गोष्टच नाही. आणि त्यानंतर त्यांचं कॅडेवरवर सुद्धा ॲनाटॉमीचं प्रॅक्टिकल होत नाही. जेव्हा MP काउन्सिलिंग आपण करतो त्याआधी आपल्याला पूर्ण कॉलेजेस जाऊन बघून यावे लागतात. आता तुम्ही पण ॲज अ कॅन्डिडेट आम्ही तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट देतो की हे कॉलेज तुम्हाला लागेल आणि ते तुम्ही पूर्ण जाऊन बघून येतात आणि मग तुम्ही आम्हाला प्रेफरन्स लिस्ट MP देतात. आम्ही आमच्या अकॉर्डिंग सजेस्ट करू की हे कॉलेज असं आहे, ते कॉलेज तसं आहे, पण तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला जाऊन तिथं बघून यावं लागेल की आपल्याला हे कॉलेज चालेल का. कारण सर्वांचे थॉट्स किंवा सर्वांचे रिव्ह्यूज सेम नसतात. आमची जेवढी काउन्सिलिंग फीज आहे तेवढीच तुम्हाला QR कोड थ्रू पे करायचे, एक्स्ट्रा पैसे तुम्हाला लागत नाही. एकदा कॉलवर बोलणं झाल्यावरच पे करा, डायरेक्टली पे करू नका. धन्यवाद.